भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता। केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर दुसरी यादी जाहीर होण्याचा अंदाज। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या 23 ते 25 जागांसंदर्भात चर्चा। नागपूरमधनं नितीन गडकरी, बीडमधनं पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती। आज होऊ शकते उमेदवारांची घोषणा। दिल्लीमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत महायुतीची बैठक। बैठकीला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हजर असतील। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात। यात्रा आज नंदुरबारमध्ये प्रवेश करणार तर मुंबईतल्या शिवाजी पार्कात 17 तारखेला यात्रेचा समारोप। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला शरद पवार हजर राहणार। महाराष्ट्रात यात्रा दाखल झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी शरद पवार आणि राहुल गांधी भेटणार। शेतकऱ्यांच्या बांधावरती पवार आणि राहुल गांधी संवाद साधतील। संजय राऊत नाशिकमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार। शरद पवार यांच्यासह संजय राऊत राहुल गांधींच्या चांदवडमधल्या सभेत उपस्थित असतील अशी माहिती। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 17 मार्चला मुंबईत येते। यात्रेचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण तर इंडिया आघाडीतले सर्व नेते या बैठकीला उपस्थित राहणार। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची माहिती। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 13 मार्चला नाशिकच्या मालेगावमध्ये। राहुल गांधींच्या स्वागताची मालेगावात जोरदार तयारी सुरू। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान चांदवडला सभा होणार। जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांकडून चांदवडच्या सभास्थळाची पाहणी। नंदुरबारमध्ये भारत जोडोच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची आज पत्रकार परिषद। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चन्नी थलांसह काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते हजर असतील। काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याचा अंदाज। राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, आसाम आणि दीव दमण यांची यादी आज जाहीर होणार। मुंबईतील कोस्टल रोड आजपासून जनतेसाठी खुला। शनिवार आणि रविवारी ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद असेल। कोस्टल रोडमुळे वरळी ते मरीन ड्राईव्ह हे अंतर अवघ्या 10 मिनिटात पार करता येणं शक्य होतं। लातूरमध्ये उभारलेल्या मराठवाडा रेल्वे कारखान्याचा आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण। मात्र हा कारखाना रशियाला विकल्याचा आरोप आमदार धीरज देशमुखांनी केलाय। आचारसंहिता लागण्यापूर्वी उद्घाटनांचा धडाका। महाराष्ट्रातील जवळपास 1300 कोटींपेक्षा अधिकच्या प्रकल्पांचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन। पुण्यामधील वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाठपुराव्याला यश। केंद्र सरकारकडून सीएएची अधिसूचना प्रसिद्ध। देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू। लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचं मोठं पाऊल। सीएए लागू केल्यानंतर दिल्लीमध्ये पोलीस अलर्ट मोडवर। संवेदनशील भागात मार्च काढला। शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्लीमध्ये आधीच 144 हे कलम लागू आहे। राष्ट्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाजप पावलं उचलतंय। त्यात कुठल्याही पद्धतीची तडजोड केली जात नाहीये। सीएए कायद्यावरती राहुल नार्वेकरांचं वक्तव्य। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय हा संसदीय लोकशाहीवरती आक्रमण, याचा आम्ही निषेध करतोय। सीएए कायदा लागू करण्याच्या निर्णयावरून शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका। संसदेची परिस्थिती चिंता करण्यासारखी। भाजप संविधान बदलायला निघालाय म्हणून आपण निवडणुकीमध्ये इतकं लक्ष घातलंय। शरद पवारांचं वक्तव्य। तर यापूर्वी आपण कधीच निवडणुकांमध्ये इतकं लक्ष दिलं नसल्याची शरद पवारांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संविधान बदलांचा घाट घातला जातोय। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा आरोप। तर घटना बदलणं म्हणजे देशात अराजक माजवणं, आंबेडकरांची भूमिका। भाजपकडनं देशातील संविधान नष्ट करण्याचं काम। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप। तर कुणी संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर गदारोळ होईल, खरगेंचा इशारा। देशभरात मुस्लिमांच्या रमजान पर्वाला आजपासून सुरुवात। मुस्लिम बहुल भाग असलेल्या मालेगाव शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी। अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी इथे भट्टीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा। कनिफनाथांचा जयघोष करत होळी पेटवण्याची गेल्या 700 वर्षांची परंपरा आजही कायम। 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या नागनाथ मंदिरात रथोत्सव साजरा। सोहळा पाहण्यासाठी मंदिरात शेकडो शिवभक्तांची गर्दी। मुंबईचे तापमान वाढणार। पुढच्या 24 तासात उष्णता वाढण्याचा अंदाज। एमएमआर परिसरामध्ये पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार जाण्याचा अंदाज।
कोकण रेल्वे मार्गावरती शुक्रवारी 2.5 तासांचा ब्लॉक. राजापूर रोड ते सिंधुदुर्ग विभागादरम्यान देखभाल आणि दुरुस्तीचं काम. मुंबई मडगावसह या विभागातून धावणाऱ्या 5 गाड्यांच्या वेळापत्रकात काहीसा बदल. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांच्या अमरावती दौऱ्यावरती जखमी आंदोलकांची भेट घेणार आणि त्यानंतर पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकीचंही आयोजन. मराठा आरक्षण आंदोलनाबाबत राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन. बीड, माजलगाव आणि आंतरवलीत झालेल्या हिंसक आंदोलनांची एसआयटी चौकशी करेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.